बाबाजी हे बघा, ही आपली परंपरा आहे म्हणून. बाबाजी जमायचा नवरा हो? हे बघा तुम्ही जबरदस्तीने मला बाबाजी करताय तू. ही परंपरा आहे आपली. ही परंपरा कोणाला बाबा करायची? एखादा वृद्ध गृहस्थ जर दिसला तर त्याला बाबाजी असं म्हटण्याची एक परंपरा आहे. बाबाजी वगैरे काय म्हणायचं नाही, लक्षात ठेवा. जबरदस्तीने मला बाप नका बोलू. पहिल्याची एक पोरगी माझ्या डोक्यावर बसली आहे. ठीक आहे. तुम्हाला बाबाजी नाही आवडलं ना? बरं काकाजी नमस्कार. काकाजी कोणत्या माझ्या भावाचा पोरगा आहे? म्हणजे हे सुद्धा तुम्हाला आवडलं नाही? आवडण्याचा प्रश्न नाही, विनाकारणचे नाते लावू नका. होय, तुमच्यासारखा जर गृहस्थ दिसला तर बाबाजी काकाची म्हणण्याची अशी एक परंपरा आहे. एक तर माझं दिमाग हे झालेलं आहे, माझी पोरगी घरी नाही आहे सकाळपासून. बरं ठीक आहे. मामाजी नमस्कार. वा, मी पोरीचं नाव घेतलं जवान पोरीचं नाव, ती एकदम मामाजी. म्हणजे ज्याच्या घरी जवान पोरगी आहे त्याला मामाजी. तुम्हाला सांगतो तुमचे माझे काही संबंध नाहीये. विनाकारणचे नाते लावू नका. सांगून ठेवतो. बरं मला एक सांगा. समजलंय. मला एक सांगा, तुम्ही याच गावचे का? आता काय म्हणतो? अरे हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला पाहिजे, तुम्ही ह्या गावचे का म्हणून. या गावचा माणूस मी असून तुम्ही मलाच विचारता तुम्ही ह्या गावचे का म्हणून. हो हे बघा, मी या गावात नाव काय करू. मला एक पत्ता हवा. हो तुम्ही या गावच्या, तुम्हाला एक पत्ता विचारला तर तुम्ही सांगू शकत नाही? का म्हणून सांगू मी? पत्ता सांगण्यासाठी त्याला भेटला मी. आयुष्यात असा माणूस बघितला नाही. मला एक सांगा, तुम्ही एवढा गरम का होता? गरम का होता म्हणजे एक तर माझं डोकं फिरलंय. सकाळपासून पोरगी नाहीये घरी. तिकडे तिकडे विचारतो, कोणी सांगत नाहीये. अच्छा, काय व्यवसाय काय करते तुमची? व्यावसायिक नाही, कॉलेजला जाते ती. अच्छा, कॉलेजला जाते. तर मला वाटते तिच्यात कुठेतरी लफडा असेल. तुम्हाला सांगून ठेवतो, लफडेबाज नाही म्हणायचं माझ्या पोरीला. म्हणजे माझी पोरगी लफडेबाज आहे, तिची माय लफडेबाज आहे, मी लफडेबाज आहे, माझी पोरी खानदान लफडेबाज आहे. हो मला तसं म्हणायचं नाही आहे. म्हणजे काय की कदाचित असं असू शकतं, कारण आजकाल कॉलेजमध्ये मुलं मुली अशा प्रकारचे वागतात असतील. माझी पोरगी तशी नाहीये. लफडेबाज बनायचं नाही माझ्या पोरीला. बरं ठीक आहे. हे बघा, मी मगांपासून इथं वाट बघतो, कोणीतरी एखादा गृहस्थ येईल, मला पत्ता सांगेल, पण तुम्ही आलात. मला असं वाटतं की हा एक योगायोग आहे. जर तुम्ही माझ्याशी मैत्री केली तर. तुमचं वय काय, माझं वय काय, आणि इथं मैत्रीचा प्रश्न येतो. हो, मैत्री दोस्ती करण्यासाठी वयाचं बंधन नसतं. अरे कुठल्याही वयात आपल्याला मैत्री करता येतं, दोस्ती करता येतं. आणि हे बघा, जर तुम्ही माझ्याशी मैत्री केली ना तर तुम्हाला मी मालामाल करतो. मालामाल? मी नाही समजलो. म्हणजे माझ्याशी मैत्री केल्यानंतर असं काही मिळेल तुम्हाला. एवढ्या पैशामध्ये तर तुमच्या सोबत रात्री येऊन झोपू शकतो. हे बघा, असं करण्याची काही गरज नाही. फक्त काय, मी एखादी गोष्ट विचारली किंवा कुठली माहिती विचारली किंवा मी एखादं काम सांगितलं तर तुम्ही माझं काम करायचं बस. त्याच्या बदल्यात मी तुम्हाला पैसा देत राहतो. म्हणजे तुम्ही मला माल होणार. तुम्ही कुणाचा तरी पत्ता विचारत होत्या ना? हा, श्याम देशमुख. आता पत्ता वगैरे सांगत नाही, चला त्यांच्या घरीच पोहोचवून देतो. हे आता सर्व आठवतंय तुम्हाला? बाप बड़ा ना भैया, सबसे बड़ा रुपया.